सुरक्षा दलांच्या ऑपरेशनमध्ये त्रालमध्ये 3 आणि शोपियानमध्ये 3 जण ठार झाले। काश्मीर खोऱ्यामध्ये आता 11 दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांकडून शोध सुरू आहे। 8 स्थानिक दहशतवादी तर लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा शोध सध्या सुरू आहे। आठ स्थानिक दहशतवाद्यांचा शोध सुरू। आदिल रहमान देंटू सोपोरमधील लष्कर-ए-तैयबाचा कमांडर 5 मार्च 2021 पासून सक्रिय। दक्षिण काश्मीरमधील घनदाट पर्वतीय जंगलात लपल्याचे संकेत। एहसान अहमद शेख पुलवामा येथील रहिवासी, लष्कर-ए-तोयबाशी संबंधित 24 जून 2023 पासून सक्रिय, दक्षिण काश्मीरमध्ये लपल्याचा संशय। हरीस नजीर पुलवामा येथील रहिवासी, 24 जून 2023 पासून सक्रिय, लष्कर-ए-तोयबाशी संबंधित साथीदारांचा उत्तर काश्मीरमध्ये लपल्याचा संशय। आसिफ अहमद खांडे शोपियान इथला रहिवासी, जुलै 2015 पासून सक्रिय, हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित दक्षिण काश्मीरमध्ये लपल्याचा संशय। नसीर अहमद वाणी शोपियान येथील रहिवासी, 30 नोव्हेंबर 2019 पासून सक्रिय, लष्कर-ए-तोयबाशी संबंधित। जुबेर अहमद वाणी उर्फ अबू उबैदा उर्फ उस्मान, अनंतनागचा रहिवासी, हिजबुल मुजाहिदीनचा मुख्य ऑपरेशनल कमांडर, 19 एप्रिल 2018 पासून सक्रिय, OGWच्या मदतीने भूमिगत। हारून रशीद गनई अनंतनागचा रहिवासी, जून 2021 पासून सक्रिय, दक्षिण काश्मीरमध्ये लपल्याची माहिती। झाकीर अहमद गनई कुलगामचा रहिवासी, 29 सप्टेंबर 2023 पासून सक्रिय, लष्कर-ए-तोयबाशी संबंधित, सध्या फरार, शोध सुरू। पहलगाम हल्ल्यातील लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा शोध सुरू। आदिल हुसेन ठोकर स्थानिक दहशतवादी, हाशिम मुसा पाकिस्तानी दहशतवादी, अली भाई उर्फ तल्हा भाई पाकिस्तानी दहशतवादी। भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। भारत आणि पाकमध्ये शस्त्रसंधी झाली हे मोठं यश होतं असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव चांगली गोष्ट नव्हती असं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी म्हटलं आहे। It was tit for tat, and it was getting deeper and more. I mean, more missiles. Everyone was stronger, to a point where the next one's going to be, you know what, the N word. You know what the N word is, right? Nuclear. Yeah, no, it's the N word. That's a very nasty word, right? In a lot of ways, the N word used in a nuclear sense. That's the worst thing that can happen. भारत अमेरिकेच्या वस्तूंवरील 100% आयात कर रद्द करायला तयार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केला होता। भारतासोबत आयात कर लावून व्यापार करणं कठीण आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं। भारतासोबत 0% टॅरिफ करण्याची घाई नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय। तर भारताकडून 0% टॅरिफ करण्यासंदर्भात अजून कोणतीही घोषणा करण्यात आली नाही। भारत अमेरिकेच्या वस्तूंवरील 100% आयात कर रद्द करायला तयार असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। भारतासोबत आयात कर लावून व्यापार करणं कठीण असल्याचं ट्रम्प म्हणाले। तर भारतासोबत 0% टॅरिफ करण्याची घाई नसल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलंय। ट्रम्प यांनी दावा केला असला तरी 0% टॅरिफ करण्यासंदर्भात अजून कोणतीही घोषणा भारतानं केलेली नाहीये। लवकरच व्यापार भागीदार असलेल्या देशांसाठी नवीन एकतर्फी व्यापार शुल्क लागू करणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय। अमेरिकेत व्यवसाय करण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील याचंही स्पष्टीकरण देणार असल्याचं ट्रम्प म्हणाले। तसंच आमच्याशी एकाच वेळी 150 देश करार करू इच्छितात असा दावा सुद्धा ट्रम्प यांनी केलाय।